भांडी मिळवण्यासाठी ठरला, पण एसीबीने खेळ केला फेल. 500 रुपयांच्या व्यवहाराने केला उघड भ्रष्टाचाराचा खेळ. जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात शासनाच्या मोफत योजनेत लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून 2 खासगी ऑपरेटरांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे सरकारी योजनेच्या अंमलबजावणीत सुरू असलेल्या गैरप्रकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणातील आरोपीमध्ये विनोद विजय गाडेकर वय 6 ऑपरेटर भांडी वाटप केंद्र उपळाई बुद्रुक तालुका माढा आणि दिनेश मनोहर वाघमारे वय 23 ऑपरेटर भांडी वाटप केंद्र माळी वस्ती उपळाई बुद्रुक तालुका माढा यांचा समावेश आहे. तर मंतीन तक्रारदार हे बांधकाम कामगार असून त्यांनी 27 मार्च 2024 रोजी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या मोफत भांडी संचासाठी अर्ज केला होता. मात्र ही सेवा मोफत असताना आरोपी क्रमांक 1 विनोद गाडेकर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 1200 रुपयांची मागणी केली. पुढे तडजोड करत ही रक्कम 500 रुपयावर आणण्यात आली. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी 16 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे तक्रार केली. दरम्यान 6 मे रोजी सापळा रचण्यात आला. महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कार्यालयात सापळा टाकण्यात आला. आरोपी विनोद गाडेकर यांनी तक्रारदाराला लाच रक्कम आरोपी दिनेश वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने 500 रुपये दिल्यानंतर वाघमारे यांनी लाच स्वीकारताच एसीबीने दोघांनाही रंगेहात पकडले. दोन्ही आरोपी विरोधात माढा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. ही कारवाई पुणे पोलीस उपायुक्त श्री सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पुणे अजित पाटील, पोलीस उपाध्यक्ष सोलापूर प्रशांत चौगुले, शैलेश पवार पोलीस निरीक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला, अक्षय श्रीराम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.